राधाकृष्ण विखे पाटील नेमकं भाषण करताना काय म्हणाले ते आधी पाहूया. मग चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्याच पक्षाच्या आणि आपल्या सरकारच्या मंत्र्यांचं विधान कसं चुकीच्या पद्धतीनं माध्यमांनी घेतलं आणि सोशल मीडियावर अत्यंत चुकीचा अर्थ लावला गेला असं सांगत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आणि हेही सांगितलं की राज्य सरकारची ती भूमिका आहे कर्जमाफी करण्याची. या दोन मंत्र्यांचे हे सगळे स्टेटमेंट पाहिल्यानंतर अजित नवले किसान सभेचे काय म्हणाले तेही आपण पाहणार आहोत. हे तीनही बाईट आपण नीट ऐकून घ्या, त्यांचं म्हणणं काय नेमकं, आणि त्यानंतर आपण त्याच अनुषंगानं या त्यांच्या अत्यंत बेताल वक्तव्याचं विश्लेषण करणार आहोत. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. तर अनेक वर्ष काम चालू आहे, तरी काही चिंता नाही. महायुती सरकारनं तर जाहीरच केलं देवेंद्र दिली की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे. विखे पाटलांचा बोलण्याचा वेगळाच त्या ठिकाणी म्हणणं होतं. त्यांनी सांगितलं की आमचं सरकार कर्जमाफी करणार आहे, पण त्यांनी एक महाराष्ट्रात सध्या जे काही कर्जमाफीबद्दल किंवा तीन कर्जमाफी आपण केल्या त्यावर शेतकऱ्यावर कर्ज होत आहे. दोन गोष्टी बघितल्या पाहिजे की शेतकऱ्यावर यानंतर कर्ज होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्याकरता काय शासनाने करायचं, पुणे समजा कर्जमाफी झाली, आता यावेळी जर कर्जमाफी आपण केली सरकारने, ते करणार आहे, पण त्यानंतर मात्र कर्जबाजारी होऊ नये याकरता राधाकृष्ण विखे पाटलांचं स्टेटमेंट होतं.